हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा व्लॉग खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आज आम्ही सर्वजण चाललो आहे पंढरपूरला. मोठे पप्पांनी नारळ फोडून बसची पूजा वगैरे करून आता आम्ही निघालो आहे पंढरपूरला जाण्यासाठी. तर छोटा पप्पा आता वेताल देवावर नारळ फोडतायत. श्री क्षेत्र देहू या ठिकाणी आपण पोहोचत आहोत. वैराग्यमूर्ती जगद्गुरू तुकोबारायांचं दर्शन आपण करणार आहोत. आपण वेळेचं भान ठेवायचं आहे, ताबडतोब दर्शन घ्यायचं आहे आणि तसंच आपल्या गाडीमध्ये यायचं आहे. तर गाईज, आता आम्ही पोचलो देहूला तुकोबारायांचे दर्शन करण्यासाठी. आपली मंडळी उतरते बसमधून आता. तर जाऊ इथून मंदिरात आणि लवकर पाया पडू. पोचलोय आता मंदिराजवळ. दर्शनाच्या लाईनीला पण लागलोय आता. आता आपले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून झाले. आता आपण चालू श्री रामांच्या दर्शनाला. इथून दर्शन करून आपण गेलो शिला मंदिरामध्ये तुकोबारायांचे. आता आम्ही दर्शन करून बाहेर आलोय मंदिराच्या. त्याच्यानंतर 1 तासात आम्ही लगेच आळंदीला पोचलो. तिथे आम्ही बस पार्क केली आणि लगेच निघालो ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला. दर्शनाच्या लाईनीला लागलो. तर लगेच आमचं 1 ते सव्वा तासात दर्शन झालं. खूप छान वाटलं दर्शन करून. आता आम्ही इथून जाऊ बस जवळ आणि तिथे जेवू. तर आता इथे बघा आपली सगळी मंडळी जेवायला बसले. आता मी पण बसलोय जेवायला. मशरूमची भाजी आहे. आता इथे जेवू आणि लगेच निघू आपण पुढच्या प्रवासाला. तर इथे आता आम्ही पोचलोय थेऊरला चिंतामणीचे दर्शन करण्यासाठी. तर मी गाडीत झोपलेलो, जास्त काही शूट नाही केला. आता आलोय आतमध्ये आणि लगेच लाईनला लागलोय आम्ही दर्शनासाठी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. तर गाईज, आता थेऊरवरून निघालो आम्ही आणि मस्त हरिपाठ करीत आता आम्ही पंढरपूरला पोचलो. तर आता बॅग वगैरे नेऊ आपण हॉलवर. तर आता आम्ही हॉलवर पोचलोय. आता इथे जेवू, त्यानंतर झोपू. मग उद्या आपल्याला पंढरपूरची प्रदक्षिणा करायची आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.